नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 18 जानेवारीला या वर्षातील अत्यंत महत्त्वाची तिथी म्हणजेच मौनी अमावस्या येत आहे। यालाच आपण पौष अमावस्या म्हणून सुद्धा ओळखतो। ज्योतिषशास्त्रात आणि आपल्या हिंदू संस्कृतीत या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे। खरं तर आपल्या आयुष्यात अनेकदा अशा काही समस्या येतात ज्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही। कधी पैशांची चणचण असते, कधी नोकरीत अडथळे येतात, तर कधी घरात सतत आजारपण किंवा अशांतता असते। अशा सर्व अडीअडचणी दूर करण्यासाठी 18 जानेवारीला आलेली ही मौनी अमावस्या तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरू शकते। आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही खास उपायांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत जे तुमचे आयुष्य सकारात्मकतेने भरून टाकतील। सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की अमावस्या तिथीला इतकं महत्त्व का असतं। ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येला आकाशात चंद्र दिसत नाही। चंद्र हा मानवाच्या मनाचा कारक ग्रह आहे। आपल्या मनाची चंचलता आणि अस्वस्थता ही चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असते। विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर चंद्राच्या आकर्षणामुळे जशी समुद्राला भरती आणि ओहोटी येते, तसेच आपल्या शरीरात 70% पाणी असल्यामुळे आपल्या मनावर आणि शरीरावरही चंद्राचा मोठा परिणाम होतो। म्हणूनच अमावस्येच्या दिवशी मन अस्वस्थ असतं आणि याच अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी ही तिथी उत्तम मानली जाते। तसेच ही तिथी पितरांची आणि माता लक्ष्मीची देखील अत्यंत प्रिय तिथी मानली जाते। मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही छोटे पण अत्यंत प्रभावशाली उपाय करू शकता। या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे, ज्याला आपण अर्घ्य देणे म्हणतो। असे केल्याने घरातील गरिबी दूर होते आणि सुखसंपत्तीचे आगमन होते असे मानले जाते। ज्यांना मानसिक शांतता हवी आहे किंवा ज्यांच्या कुंडलीत चंद्राशी संबंधित दोष आहेत, त्यांनी या दिवशी गायीला दही आणि तांदूळ खाऊ घालावेत। चंद्र मनाचा कारक असल्याने या उपायामुळे मानसिक दोष दूर होतात आणि मनाला प्रसन्नता मिळते। आर्थिक प्रगतीसाठी आणि महालक्ष्मीच्या कृपेसाठी एक खास उपाय सांगितला जातो। मौनी अमावस्येच्या दिवशी एका दक्षिणावर्ती शंखात अक्षदा ठेवाव्यात, तुपाचा एक निरांजन लावावे आणि महालक्ष्मीच्या प्रतिमेसमोर बसून ओम श्रीम या मंत्राचा जप कमळगट्ट्याच्या माळेने करावा। यामुळे घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो। जर तुमच्यावर एखादे मोठे आर्थिक संकट आले असेल किंवा कोर्ट कचेरीच्या कामात अडथळे येत असतील, तर या दिवशी भगवान शिवशंकरांना पंचामृताने अभिषेक करून 1008 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। यामुळे कोणत्याही प्रकारच्या संकटातून तुमची सुखरूप सुटका होते। ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृदोष आहे, त्यांनी या दिवशी पवित्र नदीच्या काठी पितरांसाठी तर्पण किंवा पिंडदान करावे। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे, त्याला दूध अर्पण करणे आणि तिथे दिवा लावणे हे देखील पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी ठरते। तसेच आपण स्वतःचे पोट भरण्यासाठी दररोज धडपड करतो, पण या दिवशी दुसऱ्या जीवांचे पोट भरण्याचे पुण्य नक्की मिळवा। पिठामध्ये साखर मिसळून मुंग्यांना खायला द्या किंवा माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला। जेव्हा तुम्ही या मुक्या जीवांना मदत करता, तेव्हा प्रत्यक्ष लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते। घराच्या सुरक्षिततेसाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी या दिवशी आपल्या घराचा उंबरठा गोमूत्रात हळद मिसळून त्या मिश्रणाने सारवून घ्यावा। अमावस्येला घराची स्वच्छता करण्यालाही विशेष महत्त्व आहे। घरात साचलेली जळमटं किंवा अस्वच्छता या दिवशी नक्की साफ करा। फरशी पुसताना त्या पाण्यात थोडे खडे मीठ, हळद, गोमूत्र आणि लिंबू टाकावे। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि प्रसन्नता वाढते। ज्यांच्या घरात सतत आजारपण असते, त्यांनी या दिवशी संपूर्ण अंगाला पंचगव्य लावून स्नान करावे। यामुळे आरोग्याची प्राप्ती होते। जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात यश मिळत नसेल, तर घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व कोपऱ्यात तुपाचा एक दिवा लावावा। यामुळे वास्तुदोष दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात। तसेच घराच्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणून ती घराच्या आजूबाजूला टाकावी, ज्यामुळे वाईट शक्ती घराबाहेर राहतात। कौटुंबिक शांततेसाठी एक पूर्ण सोललेला नारळ देवाजवळ ठेवून त्यावर रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून श्री स्वामी समर्थ आणि गायत्री मंत्राचा जप करावा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमावस्येच्या दिवशी परात्र घेऊ नये, म्हणजेच दुसऱ्याच्या घरी भोजन करू नये आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे। या सर्व उपायांपैकी जो उपाय तुम्हाला शक्य असेल तो पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही यापैकी कोणता उपाय करणार आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच मार्गदर्शक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि मौनी अमावस्येच्या सर्वांना शुभेच्छा।